नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंगला मावशी आणि पंकज काका यांना साईने पाठवलेलं असतं आता रमाची मदत करण्यासाठी. आता मंगला मावशी आणि पंकज काका मात्र अगदी मॉडर्न रूपामध्ये येथे एंट्री करतात. अगदी गाडी वगैरे सगळं काही त्यांना असते. रमा विचारते की तुम्ही कोण आहात. तेव्हा रमाने काही ओळखलेलं नसतं. तर आता मंगला मावशी आणि पंकज काका आपली ओळख करून देतात. तर रमा म्हणते की हे कसं शक्य आहे. तेव्हा दोघेही म्हणतात की आम्ही खूप श्रीमंत झालो. तर रमा आता त्यांच्या पाया पडते, त्यांचा आशीर्वाद घेते. तर आता रमा ही आशीर्वाद घेतल्यानंतर विचारते, मला एक गोष्ट सांगा बरं, तुम्ही इतक्या अचानक इथे आलाच कसे. तेव्हा पंकज काका म्हणतात की हे बघ, हे संबंध तुला कंपनीसाठी हवे आहेत की नाही, म्हणून तुझा हा ब्रँड काका आणि ही मँगो मावशी तुझ्यासाठी अगदी आभारित आहे. तेव्हा आता पंकज काका आपल्या मनामध्ये विचार करतात की त्यांना इथे कोणी पाठवले. म्हणजे आता साईंचा आणि त्यांचा फोन झालेला असतो आणि आता साईने त्यांना सांगितलेलं असतं की मी तुमच्यासाठी एक काम घेऊन आलो आणि आपल्या रमाला आता तुमची गरज आहे, त्यामुळे तुम्ही येऊ शकतात. म्हणून पंकज काका आणि मंगला मावशी अगदी धावूनच येतात. आता दोघांनाही माहिती असतं की त्यांना साईने बोलावले, म्हणून दोघे आता एकमेकांकडे बघतात, एकमेकांना खुणवतात आणि अगदी खुशून हसतात. तेव्हा इरावती लगेच पुढे येते. इरावती म्हणते की तुम्हाला जर असं वाटत असेल की तुटकं फुटकं इंग्रजी बोलून मात्र अगर मगर कपडे घालून एकदम असे स्मार्ट आहोत, फॉरवर्ड आहोत असे दाखवण्याचा जरीही तुम्ही प्रयत्न करत असलात, परंतु हे जे काही आहे ते फार असं कॉमेडी दिसतं. श्रीमंत झालो असे ओरडून सांगायचं नसतं. आणि काय हो, तुम्ही कुठे जॉब करतात. तेव्हा आता पंकज काका लगेच आता मंगला मावशीला म्हणतात की माझी मँगो हे बघ, ओल्ड लेडी काय विचारते आणि त्या ओल्ड लेडीचा अजून सुद्धा विश्वास नाही बसत, ती आपल्यावर आरोप करते. तेव्हा मंगला मावशी किंचाळते. मंगला मावशी म्हणते की तिला सांगा त्या ओल्ड लेडीला आपला काय बिझनेस आहे तो. तेव्हा आता पंकज काका म्हणतात की हे बघा ओल्ड लेडी, ऐकून तर घ्या, आम्ही फटाक्यांचा अगदी मोठा बिझनेस सुरू केला आणि त्या मेघा बिझनेसमधून आम्ही मेघा अगदी मनी कमवलेला आहे. तर तेव्हा मात्र मंगला मावशी म्हणते की आमच्या यांना मात्र अगदी स्पेशल असा म्हणजे वास मिळाला, कारण फटाक्यांची जी काही दारू असते त्यांचा वास आहे. तर त्या फटाक्यांच्या दारूचा वास आमच्या यांना अगदी लगेच येतो आणि मग ते तिकडे जातात आणि फुकट जी काही अगदी कमी म्हणजे किमतीत जी दारू मिळते ती दारू ते इकडे घेऊन येतात आणि त्यानंतर आम्ही इकडे आल्यानंतर त्याचे फटाके बनवतो. असं करता करता आमचा बिझनेस हा खूप मोठा झालेला आहे. तर तेव्हा आता तारा, मालविका हे सगळेजणी अगदी ऐकून वैतागलेले असतात. तर आता यांना राग तर खूप येतो. इरावतीला सुद्धा यांना आता ह्या दोघांना येथे आलेलं काही आवडलेलं नसते. इरावती लगेच म्हणते की काय, आम्हाला तुम्ही मूर्खात काढतात का. तेव्हा आता मंगला मावशी म्हणते की अहो, ते कशाला समजायला पाहिजे, यू डोंट बिलीव्ह. तेव्हा इरावतीला काही कळत नसतं. इरावती काय असं विचारते. इरावती म्हणते की हे बघा, तुम्ही असलं काहीतरी बोलतात, तुमच्यावर विश्वास नाही बसत. अक्षय फक्त आता ऐकून घेत असतो आणि बघत असतो. मंगला मावशी लगेच पंकज काकांना म्हणते की माय हनी, त्यांना देशी जुगाड करून दाखवा बरं. तेव्हा मात्र आता पंकज काका खाली बसतात. खाली बसल्यानंतर मात्र आता जो काही तो फटाका पुरलेला आहे, तारा आणि मालविका ह्या दोघींनी तो फटाका मात्र आता पंकज काका शोधून काढणार असतात. त्यांना माहिती असतं, म्हणून मात्र आता लगेच पंकज काका खाली वागतात. जो काही फुलवाजा उडवलेला असतो तो मोकळा फुलवाजा म्हणजे उचलतात आणि वास घेत असतात. तेव्हा आरोही सुद्धा आता त्यांची ॲक्टिंग करते, परंतु तारा आणि मालविका खूप घाबरतात. तेव्हा मात्र आता पंकज काका थोडेसे पुढे येतात. आता ज्या ठिकाणी मात्र ह्या मालविका, तारा ह्या दोघींनी मात्र ती जी काही दारू असते अगदी एका बॉक्समध्ये ती दारू भरून त्याची वात आहे बरोबर ह्या अगदी जोरात त्याचा बार होण्यासाठी तेथे फुरलेला असतो, परंतु तो आता फटाका दुसऱ्या जागी असतो. ती दारू वगैरे आहे तर ती दुसऱ्या जागी पुरलेली असते. आता ह्या अगदी पंकज काका शोधत असताना खूप असे घाबरतात. नक्की काय होईल असं त्यांना वाटत असते. तेव्हा मात्र आता लगेच पंकज काका थोडेसे पुढे जातात. थोडेसे पुढे गेल्यानंतर आता लगेच तारा आणि मालविका या दोघांनी मात्र जी काही दारू एका बॉक्समध्ये आणि त्याला बरोबर वात वर करून ठेवलेली असते, तर तो मोठा बॉक्स आता बाहेर काढतात. तर आता आरोही पाहतच असते. आता बाहेर काढल्यानंतर लगेच ते सगळ्यांच्या समोर घेऊन येतात आणि दाखवतात. तेव्हा सगळेजण आश्चर्याच्या धक्क्याने बघत असतात. कोणाला काही कळत नसतं की नक्की हे सर्व काय आहे, परंतु इरावती, मालविका, तारा या तिघींना हे त्यांचंच कारस्थान असल्यामुळे त्यांचा तर आता खूप मोठा जळफाट होतो. त्या घाबरतात. त्यांना असं वाटतं की आपल्यावर येते की काय. रमा मात्र हसते. पंकज काका तर सगळ्यांना दाखवतात. तर आरोही खुश म्हणते की खरंच
जादू आहे ना तुमची ती एकदम मस्त. तर आता पंकज काका खुशून म्हणतात, थँक्यू माय ग्रँड ऑटर. तेव्हा आता आरोही खुश होत वेलकम असं म्हणते. तर मंगला मावशी म्हणते की बघितलीस का जादू. तर पंकज काका म्हणतात की असे अनेक जादू आहेत आणि अशा अनेक जादू तुला तुझा हा ब्रँड काका दाखवणार आहे. तर तेव्हा इरावतीकडे बघत तो हे सर्व बोलतो. म्हणजे इरावतीचे प्रत्येक प्लॅन उलथून टाकण्यासाठी मंगला मावशी आणि पंकज काका तेथे आलेले असतात. तेव्हा आता इरावती सुद्धा हसण्याचं खूप मोठ्याने नाटक करते. मंगला मावशी म्हणते की आम्ही रमाला सपोर्ट करण्यासाठी आलेलो आहोत. तेव्हा मंगला मावशी म्हणते की इरावती आम्ही येथे अचानक आलो आणि येथे राहणार आहोत, तुला काही प्रॉब्लेम वगैरे नाही ना. तेव्हा आता इरावती म्हणते की नाही. तर आता इरावती मुद्दाम असे म्हणत असते. पंकज काका आता इरावतीची चांगली जिरवणीचं ठरवतात. तर आता अक्षय हा रमाला विचारतो की रमा पण इतक्या अचानक हे येथे आले कसे. तर रमा त्यांना विचारते की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का ते येथे राहतात म्हणून. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही प्रॉब्लेम तर नाही, ते येथे राहू शकतात, परंतु इतके अचानक कसे आले ते मी तुला विचारतो. परंतु हे जे काही आहे ते खूप अचानक झालं आणि अगदी सरप्रायझिंग आहे. हे नक्की काय सुरू आहे, काय चाललंय. आणि एनिवे काय मंगला मावशी म्हणजे काय मँगो. तेव्हा आता मंगला मावशी खुशूत म्हणते की हो मंगला मावशी मँगो मंगला मावशी. तर अक्षय म्हणतो की आता हे पंकज काका आहे तर त्याचा ब्रँड काका इतकं अचानक कसं हे सर्व झालंय. अक्षयला तर आता काही वेगळंच वाटत असतं. तेव्हा आता मंगला मावशी म्हणते की थँक्यू माय जावई बापू आणि परत म्हणते की सॉरी एक्स जावई बापू, खरंच तुम्ही अगदी आमचं स्वागत केलं, आम्हाला राहून दिलं त्याबद्दल थँक्यू. रमाला मात्र आता खूप गोड हसू येतं. मंगला मावशी बरोबर अक्षयला सुद्धा धडा शिकवण्यासाठी येथे आलेली असते. त्यावर आता अक्षय म्हणतो की चला असून द्या, चला सगळ्यांनी आतमध्ये चला, आता फटाका वगैरे फोडायचे बंद करा, सगळ्यांनी आत जाऊयात. तेव्हा आता आरोही म्हणते की चल आई. रमा आरोही अक्षय हे आतमध्ये निघून गेल्यानंतर आता पंकज काका इरावतीकडे अगदी रागाने बघत असतात आणि मालविका आणि तारा तर खूप घाबरतात. तर मंगला मावशी इरावतीला धक्का देते आणि म्हणते की काय ओल्ड लेडी, अगं तू इथे कशी अजूनपर्यंत. आणि हे बघ ओल्ड लेडी जा लवकर आमच्या बॅग घेऊन ये गाडीतून. तेव्हा इरावती म्हणते की काय मी. तर पंकज काका म्हणतात की हो तेच तुला सांगायला आलो की आमच्या बॅग वगैरे आहे ना गाडीमध्ये, ते सर्व सामान तू घेऊन ये. आणि हा तुझी फटाक्याची दारू म्हणून आता तो बॉक्स आहे इरावतीच्या हातात फेकून देतात. इरावती लगेच आता तो हातातून खाली पडतो कारण तिला तो व्यवस्थित झेलता येत नाही. तारा आणि मालविका तर घाबरूनच उभ्या असतात आणि इरावतीचा तर त्याहूनही अगोदर आता पोपट बनलेला असतो. त्यानंतर आता इरावती मालविका तारा हे सगळे आपल्या रूममध्ये येतात. तर मालविका विचारते की हे सगळे कोण आहेत, कोण आलेले आहेत. तेव्हा आता लगेच तारा म्हणते की हे रमाचे मावशी आणि काका आहेत. इरावती म्हणते की 7 वर्षापूर्वी मी त्यांना येथून पळून लावले होते आणि आता मात्र ते अचानक कुठून आणि कशासाठी टपकले हे माहिती नाही. तेव्हा इरावतीला खूप टेन्शन येते, ती डोक्याला हात लावून बसते. तर तारा विचारते की अगं पण ग्रॅमी ते इतकी चेंज कसे झाले इतके अचानक. तर इरावती म्हणते की अगं खायचे वांदे होते हे तर तुला माहिती होतं ना, आणि आता हे असे कसेही कपडे घालून त्यामुळे खरे श्रीमंत झालेत की श्रीमंत अगदी असण्याचा आव्हानतात हे माहिती नाही आणि येथे येऊन ते टपकलेत. तेव्हा मालविका म्हणते की 1 मिनिट नक्की ते येथे कशासाठी आलेले आहेत, काय काम होतं त्यांचं. तर आता इरावती म्हणते की मालविका अगं जरा शांत, डोक्याचा वापर कर, ते इकडे का आले असतील याचा जरा विचार कर, डोक्याचा वापर कर. अगं रमा इकडे एकटी पडलेली आहे तर तिचं पारडं हलकं झालेलं आहे म्हणून तिच्या मदतीसाठी हे अगदी तिचे मावशी आणि काका धावून आलेत. तिचे हे नातलग आपल्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि माझ्यावर तर त्यांचं जास्त लक्ष असणारच आहे, त्यामुळे तुमच्या दोघीवर सुद्धा जास्त लक्ष असणार आहे, त्यामुळे तुम्ही सावधच राहा. आपल्याला मूर्ख बनून मात्र ते रमा अक्षयला एकत्र आणण्याचा 100% प्रयत्न करणार आहेत, त्यासाठीच ते इथे आलेत. त्यावर आता तारा म्हणते की अगं ग्रॅमी ते का आपल्याला मूर्ख बनवतील, कारण ते स्वतःच मूर्ख आहेत, मूर्खासारखं वागतात. तेव्हा मालविकाला तर खूप हसायला येतं. मालविका हसून म्हणते की तसेही ते तर मला खूप कॉमेडी वाटतात, म्हणजे आपण असं इतक्या सहजपणे त्यांना पळून लावू शकतो. त्यावर आता इरावती म्हणते कॉमेडी वगैरे आहे असे कसलेही ओव्हर कॉन्फिडन्स तुम्ही दाखवू नका, आणि जर आपण शांत राहिलो तर हारण्याचे चान्सेस मात्र अगदी जास्त असतात, त्यामुळे जास्त गाफील राहायला नकोय. त्यांच्यावर आपल्याला लक्ष ठेवायला हवे, नाहीतर ते आपल्याला घराच्या बाहेर काढतील. आणि आता करेक्ट असं म्हणून लगेच तारा म्हणते की ओके ग्रॅमी. तेव्हा अगदी
ही इरावती आहे तर ती खूप वैतागलेली असते. ती डोक्याला हात लावून वगैरे बसते आणि म्हणते की आता या क्षणाला मला कॉफी पाहिजे आहे. त्यावर आता मालविका म्हणते की हो थांबा मी घेऊन येते. तारा आणि मालविका एकमेकींना खुणावतात आणि लगेच ते आता दोघी बाहेर निघून जातात. दोघी बाहेर गेल्यानंतर इरावती डोक्याला हात लावून टेन्शनमध्ये आलेली असते. विचार करते की आता या मंगला मावशी आणि या पंकज काकाचं काहीतरी करावे लागेल. ते आले नाही मात्र त्या रमाचं पारडं हे जड झालेलं आहे हे मात्र नक्की. आणि इरावती वॉर्निंग तुझ्यासाठी तर ही खूप मोठी धोक्याची घंटा असेल. म्हणून इरावती आता सतर्क राहण्याचं ठरवते. त्यानंतर आता इरावती जेव्हा बाहेर असते तर आता मंगला मावशीने मुद्दाम लाईट बंद केलेली असते. आता जेव्हा इरावतीला समोर मंगला मावशी दिसते तर मंगला मावशीने इरावतीला घाबरवण्यासाठी चांगलाच प्लॅन केलेला असतो. तोंडाला पूर्णपणे आता टूप वगैरे लावलेली असते आणि मोठा गाऊन घातलेला असतो, नाईट ड्रेस वगैरे. आता जेव्हा बघते तर मंगला मावशीचा अवतार पूर्णपणे भूतासारखा दिसत असतो. इरावती अगदी मंगला मावशीकडे बघते आणि भूत म्हणून जोरात असे किंचाळते. तेव्हा सर्वजण आता इरावतीच्या आवाजाने धावत येतात. आता सगळेजण आता तारा मालविका हे सुद्धा खूप घाबरतात. आता जेव्हा रमा आणि अक्षय धावत येतात अक्षय विचारतो की काय झाले. रमा अगदी घाईने लाईट ऑन करते. बघतात तर काही समोर मंगला मावशीचा हा अवतार बघून तारा आणि मालविका ह्या दोघींना खूप हसायला येते. त्यावर आता रमा म्हणते की मावशी अगं काय हे. तर इरावती म्हणते की मंगल अगं काय हा अवतार करून ठेवला, घाबरले होते ना मी, माझा जीव गेला असता. तर तारा आणि मालविका तर हसत असतात. तेव्हा मंगला मावशी आता भीटी बघत असते आणि म्हणते की ओके ओके एव्हरीथिंग्स ओके. इरा तुला माहिती नाही का माझी स्किन खराब होईल, सुरकुत्या पडतील, त्यामुळे माझा हा ब्युटी स्लीपचा टायमिंग आहे, त्यामुळे नो वन डिस्टर्ब, मला कोणी डिस्टर्ब करू नका. आता मंगला मावशीचा तोरा काही जास्तच वाढलेला असतो. रमाला मात्र आता हसायला येत असतं. त्यावर आता इरावती म्हणते की मी घाबरले खूप, मला अगदी हार्ट अटॅक वगैरे आला असता. आणि तेवढ्यात पंकज काका आता आतुरण्यातून बाहेर निघतात आणि म्हणतात की काय काय चालू आहे हे सर्व, काय गोंधळ आहे हे, धिस इज माय स्लीपिंग टाईम. तेव्हा मात्र आता काका मात्र इरावतीच्या खाटावर झोपलेले असतात बेडवर. तर आता इरावती तर आश्चर्यानेच पाहते. तिला तर धक्काच बसतो, कारण आता मंगला मावशी आणि पंकज काका इरावतीच्याच रूममध्ये त्यांची रूम अगदी त्यांनी तयार केलेली असते. इरावती विचारते की तुम्ही माझ्या रूममध्ये काय करतात. आता रमा तर तोंडाला हात लावते आणि म्हणते की काका तुम्ही इथे झोपलात. तेव्हा आता इरावतीला खूप राग येतो. तेव्हा पंकज काका म्हणतात की हे बघ इरा, तुला ऐकायचं असेल तर ऐकून घे. ही जी काही रूम आहे गेस्ट रूम तर ती रमा मॅडमची आहे पाहुण्यांसाठी, त्यामुळे आम्ही मात्र VIP अगदी पाहुणे आहोत, त्यामुळे आम्ही येथे राहू शकतो. तुला काही प्रॉब्लेम आहे का. त्यामुळे हे बघा आम्ही याच रूममध्ये राहणार, नो आर्ग्युमेंट. तेव्हा आता लगेच मालविका म्हणते की एक मिनिट, हे बघा अक्षयजी, जर हे लोक येथे राहणार असतील तर इरावती मॅम कुठे राहणार बरं. तेव्हा आता अक्षय हा मावशीला म्हणजे मंगला मावशीला म्हणतो की तू जरा शांत हो, आणि इरावती आत्याला सुद्धा म्हणतो की तू सुद्धा जरा शांत हो. इरावती म्हणते की अरे अक्षय मी कशी शांत राहू, बघ ना, अरे हे मी रूममध्ये आल्यानंतर किती घाबरले, कारण यांचा अवतार कसा झालेला होता. आता पंकज काका म्हणतात की हे बघा ज्या लोकांनी पाप केलेली आहे तर त्यांना भूतं ही जास्त दिसतात, त्यामुळे सांगा बरं तुम्ही काही पाप केलेली आहे का. तर इरावती आता लगेच म्हणते की काय बोलतात तुम्ही हे सर्व. अक्षय तूच सांग बरं, आता का अपमान झाल्यानंतर मात्र या घरामध्ये कसं राहायचं बरं. त्यावर आता मंगला मावशी म्हणते की हे बघ तू तर राहायचेच नाही, कारण हे रमाचं घर आहे आणि आम्ही रमाचे पाहुणे आहोत, त्यामुळे मात्र आता या घरात राहण्याचा हक्क फक्त आम्हाला असेल. आणि तू कशी आहे तर एक्स्ट्रा आहे, त्यामुळे कळले ना तुला तू काय करायचं ते. त्यावर इरावती लगेच आता रमाला म्हणते की रमा मॅडम अहो तुमचं घर आहे, तुम्ही या घराच्या मालकीण आहात, ठीक आहे बरं, मग मी सुद्धा तुमच्या खोलीमध्ये शिफ्ट होते, चालेल ना तुम्हाला. तेव्हा लगेच आता मंगला मावशी इरावती आत्याला ओरडते. इरावती आत्या डायरेक्ट रमाच्या रूममध्ये चाललेली असते. आता मंगला मावशी ओरडून म्हणते की एरू अगं तू रमाच्या रूममध्ये नाही राहू शकत. तेव्हा इरावती लगेच थांबते. मंगला मावशी परत इरावती आत्याला म्हणते की हवं तर तू कुठेही राहू शकते, म्हणजे टेरेसवर जाऊ शकते, हॉलमध्ये सुद्धा राहू शकते, नाहीतर तू वाऱ्यावर राहा, कशावरही राहू शकते. तर पंकज काका हसतात आणि म्हणतात की तसंही इरावती अगं तुला तर हवेत जाण्याची सवय आहेच. त्यावर इरावती म्हणते की काय हा अगदी पाचकळवाना सुरू आहे, आणि बघ ना अक्षय इतका माझा इन्सल्ट करतात, मग इतका इन्सल्ट केल्यानंतर घरात राहण्याची इच्छा तरी होईल का माझी. तेव्हा मंगला मावशी पंकज काकांना म्हणते की हनी. तेव्हा लगेच आता पंकज काका म्हणतात की बोल ना मँगो काय झालं. तेव्हा मंगला मावशी म्हणते की ही इरावतीकडे बघत ही जी काही बोर पीपल आहे ना तिला माझ्यापासून दूर घेऊन जा.
पीपलची सावली माझ्यासारख्या एलिगंट अगदी बॉडीवर पडते, अगदी बॅड वाईब्स. तेव्हा मात्र आता इरावतीला राग येतो. तर पंकज काका म्हणतो की कम डाऊन, अगं मँगो शांत हो जरा. तर इरावती लगेच म्हणते की अशी आहे की रमाची फॅमिली. त्यावर आता रमा म्हणते की एक मिनिट, मला यामध्ये कोणताही वाद नकोय. आणि रमा मात्र इरावती आत्याला रमाच्या रूममध्ये झोपायला सांगतात आणि मी हॉलमध्ये झोपेल असं म्हणतात. तेव्हा आता मंगला मावशी ओरडते. मंगला मावशी म्हणते की रमा काय करतेस. तर इरावती म्हणते की नाही, ती मला म्हणतेस ना तिच्या रूममध्ये राहा म्हणून, तर मी राहते तिच्या रूममध्ये. तेव्हा सगळेजण आपापल्या रूममध्ये जायला निघतात. तर अक्षय पुन्हा सगळ्यांना थांबवतो, थांबा प्लीज. तेव्हा अक्षय मात्र रमाला म्हणतो की तुला जर काही हरकत नसेल तर तू आमच्या रूममध्ये शिफ्ट होऊ शकते. तेव्हा मंगला मावशी आणि पंकज काका ह्या दोघांना तर हेच हवं असतं. त्यासाठी मात्र त्यांनी हे सर्व प्लॅनिंग केलेले असते. तर दोघे आता एकमेकांकडे बघून अगदी एकमेकांना खुणावतात. आता मालविका, इरावती आणि तारा यांचा तर आता हे सर्व ऐकून आणखीनच जळफळाट होतो. त्या तिघेही आता अगदी टेन्शनमध्ये आणखीनच येतात. तेव्हा रमा विचारते की अक्षयला की तुमच्या रूममध्ये. तर अक्षय म्हणतो की हो आमच्या रूममध्ये. तर इरावती लगेच म्हणते की एक सेकंड, म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही. रमा जर तिच्या रूममध्ये झोपत असेल तर मी हॉलमध्ये झोपू शकते, मला काही प्रॉब्लेम नाही. कारण कुणाच्या रूममध्ये आणखीन पुन्हा मला नवीन भूत दिसायला नकोय. आता रमाला अक्षयच्या रूममध्ये जाऊन न देण्यासाठी इरावती हॉलमध्ये झोपायला तयार होते. त्यामुळे मी माझी आपली हॉलमध्ये झोपेल असं जेव्हा म्हणते तर आता पंकज काका म्हणतात की नो नो, स्टॉप दिस आयडिया. हे बघा आम्हाला रमाची केअर आहे. तर लगेच आता मंगला मावशी म्हणते की वेल सेट केअर हनी. आणि एकमेकांचा अगदी पापा घेण्याचं अगदी हे करत असतात. जे होटांनी एकमेकांना अगदी पापा देत असतात. पंकज काका म्हणतात की हे बघा आत्या, तुम्ही रमाच्या रूममध्ये राहायचं आणि रमा मात्र अक्षयजींच्या रूममध्ये राहणार. तर दॅट इज फायनल, ओके असे आता पंकज काका म्हणतात. आता यापुढे शब्द बोलायचा नाही, रमा अक्षयच्याच रूममध्ये राहणार. तर आणि पंकज काका लगेच आता मंगला मावशीला म्हणतात की मँगो डार्लिंग चल लगेच आत्ताचे आत्ता रमाचं सगळं काही सामान आपण तिकडे शिफ्ट करूयात. काका मात्र आता तारा आणि मालविका ह्या दोघींना म्हणतात की तुम्ही दोघी जणी आत्याचं सामान शिफ्ट करा, तोपर्यंत आम्ही रमाचं सामान इकडे अक्षयच्या रूममध्ये शिफ्ट करतो. चला वेळ कशाला वाया घालवतात. तेव्हा आता अक्षय आणि रमा तर बाहेर जातात. तारा लगेच आता इरावतीच्या साड्या वगैरे आहे कपाटातील सर्व काही सामान काढत असते आणि ते आता तिकडे रमाच्या रूममध्ये घेऊन जाते. आता इरावती आणि मालविका दोघेही तेथे उभा असतात. तर आता मंगला मावशी अगदी खुशत म्हणते की आमचा प्लॅन मात्र सक्सेसफुल झाला. तर आता मालविका आणि इरावती या दोघींना खूप असा राग येतो. पंकज काका आणि मंगला मावशी अगदी हसतच अगदी रमाच्या रूममध्ये निघून जातात. तेव्हा मालविका खूप वैतागून म्हणते की इरावती मॅम, अहो हे सर्व काय सुरू आहे, काय चाललंय. आपलाच प्लॅन मात्र आपल्यावरच अगदी अंगाशी येत आहे. तर ती रमा आता अक्षयच्या रूममध्ये राहणार का. तर इरावती म्हणते की यावेळेस मात्र ह्या दिवाळीत त्या दोघांचा जरीही प्लॅन सक्सेसफुल झाला असला तरी सुद्धा रमा आणि अक्षय मात्र या दिवाळीला वेगळे होणार म्हणजे होणार. त्यांच्या नात्यामध्ये मी नाही दुरावा निर्माण केला तर मी इरावती नाव नाही लावणार. आता इकडे आरोही आणि अक्षय रूममध्ये असतात. अक्षय मात्र त्याचं अंथरूण खाली करतो. आरोही आता बेडवर असते, ती बघतच असते की अक्षयचं नक्की काय सुरू आहे. अक्षय मात्र अंथरूण करतो आणि पाण्याची बॉटल हातात घेतात एक एक घोट पाणी मारत तो एरेझार मारत असतो. आरोही सारखी त्याच्याकडे बघते, डोक्याला हात लावते आणि मनात म्हणते की याला नक्की काय झालं असेल. आरोही आता विचारण्यासाठी अक्षय जवळ येते आणि विचारते की बाबा अरे तू हे काय करतोस. तेव्हा अक्षय म्हणतो की काय केलं. तर आता आरोही म्हणते की अरे ही पाण्याची बॉटल आहे तर ती मी आईसाठी ठेवली होती. अरे तू मात्र थोडं थोडं पाणी पीत सगळं काही संपून टाकलं. त्यावर आता अक्षय म्हणतो की अगं आरोही हरकत नाही, मी पुन्हा तुझ्या आईसाठी ही बॉटल भरून आणेल म्हणून. आरोही म्हणते की अरे ते जाऊन दे, मी तर बॉटल भरून आणेल, परंतु मला एक गोष्ट सांग, तू काय इतका टेन्शनमध्ये दिसतोस बरं. त्यावर आता अक्षय म्हणतो की टेन्शन, अगं टेन्शन कसलं, मला काही झालेलं नाही. तर खरंच काही नाही. तर आरोही म्हणते की नाही रे, जेव्हा मी परीक्षेला जात असते तेव्हा मी अगदी नर्वस असते, अगदी तसाच तू नर्वस आहे. तर आज नक्की कसला विचार करतोस. मला एक गोष्ट खरं सांग, तू आईला नक्की घाबरतो ना. आता आरोही हसत असते. तेव्हा अक्षय म्हणतो की काय मी कशाला घाबरू तुझ्या आईला. अगं ते कपाट आवरायचं आहे, कारण त्या कपाटात इतक्या साऱ्या वस्तू आहेत. तर तुझ्या आईला आता इकडे सामान शिफ्ट करावं लागेल आणि ते सर्व सामान कपाटात लावण्यासाठी कपाट तर काही मोकळं करावंच लागेल. तेव्हा आरोही खूप अगदी जोरजोराने हसत असते आणि तेवढ्यात रमा आत येते. रमा विचारते की काय ग आरोही, अगं इतक्या जोरजोराने का हसतेस तू, काय झालं. तेव्हा आरोही तरी सुद्धा हसतच असते. तर रमा म्हणते की अगं आरोही किती जोराने हसतेस तू, काय झाले. तेव्हा आरोही म्हणते की अरे आई बाबा
तेव्हा अक्षय लगेच म्हणतो की हे बघ आरू, तू हसू नकोस. तेव्हा रमा विचारते की काय झालं बाबा काय. तर अक्षय लगेच म्हणतो की काही नाही आणि चला आता झोपा, उद्या शाळा आहे ना, चला लवकरात लवकर झोपा. तेव्हा आरोही म्हणते की अरे बाबा तुझ्या लक्षात नाही का, दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत शाळेला मात्र. तेव्हा आता अक्षय म्हणतो की दिवाळीचा जो काही अभ्यास असेल तर तो सकाळी उठून करायचा. चला मग आता. तर आरोही बेडवर येते. तर रमा आता इकडे तिकडे बघते आणि म्हणते की आज मात्र रूम छान दिसते, कारण टॉवेल वगैरे नाही इथे कुठे व्यवस्थित आवरलेली आहे. तर तेव्हा आरोही म्हणते की हो बाबाला सगळं काही ॲक्युरेट लागतं, हो की नाही बाबा. तेव्हा रमा आता अक्षयकडे बघते आणि विचारते की हो का. तेव्हा रमा अक्षयकडे बघून हसते आणि विचारते की तुम्हाला हे सर्व पटले का. तर अक्षय म्हणतो की हो, कारण माझं असतं सगळं काही अगदी करेक्ट असतं. त्यानंतर आता अक्षय काही कापसाचे बोळे घेतो आणि रमाला म्हणतो की हे तू कानामध्ये घाल, कारण कधी कधी मी जरा घोरतो आणि तुला घोरण्याचा त्रास व्हायला नकोय म्हणून मी तुला हे सर्व सांगतो. तेव्हा आता रमा म्हणते की ते मला नकोय, कारण माझ्या पर्समध्ये नेहमी असतं आणि खूप अगदी आत्ताच नाही तर अगोदरपासून तुम्ही जास्तच घोरतात आणि ते मात्र तुम्ही कधी मान्य केलेलेच नाही. तेव्हा आता आरोही लगेच म्हणते की हो ना बाबा, अरे तू खरंच खूप घोरतोस. त्यावर आता अक्षय म्हणतो की नाही असे काही नाही, कारण मी एकदम शांत स्वभावाचा माणूस आहे, मी अगदी शांत झोपतो, कळली ना तुम्हाला. मात्र कधी कधी मात्र मी खूप विचाराने दमलेला असतो, त्यामुळे कधी मध्ये तर घोरतो आणि केवढा घोरतो हे सुद्धा तो अगदी करून दाखवतो आणि याच्या पलीकडे मी नाही घोरू शकत, फक्त इतकाच मी घोरत असतो असे सांगतो. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की हे जे बोळे आहे तर ते तुम्ही वापरा. तर रमा म्हणते की नको बाबा, कारण माझ्या पर्समध्ये नेहमी चॉकलेट आणि हे कापसाचे बोळे असतात, असा एकही दिवस नाही. आणि हे बघा तुमची जेव्हा शुगर ही लो व्हायची तेव्हा मात्र नेहमी माझ्या पर्समध्ये चॉकलेट राहायचं आणि मला सुद्धा घोराची सवय आहे, त्यामुळे मला कापूस सुद्धा नकोय आणि तेव्हापासून माझ्याकडे हे सर्व काही असतं. माणसं सोडून गेली पण सवय मात्र कोणत्याही माझ्या अगदी सुटलेल्या नाही. अक्षय शांतपणे रमाकडे बघत असतो. तर रमा म्हणते की झोपा आता. तर त्यावर आता अक्षय म्हणतो की तू बेडवर झोप, मी इथे खाली झोपतो. रमा म्हणते की नाही तुम्ही बेडवर झोपा आणि मी खाली झोपते. तेव्हा मात्र आता अक्षय बेडवर झोपायला तयार होतो आणि रमा अगदी तिथे खाली जे अंथरूण केलेलं आहे अक्षयने तर त्यावर झोपते. अगोदर झोपलेली नसते, जे काही बोळे कापसाचे असतात ते तिच्या हातात अक्षयने दिलेले असतात, ती मात्र ते आता कानात घालते आणि आता अक्षयकडे आणि आरोहीकडे बघते. तर आता ते दोघे अगदी डोळे बंद करून झोपलेले असतात. तेव्हा रमा त्यांच्याकडे बघते आणि जो काही आता श्लोक आहे तर तो श्लोक म्हणते आणि आता अगदी छान असा श्लोक ती म्हणलेली असते. आरोही आणि अक्षय तिच्याकडे आश्चर्यानेच पाहतात. आरोही म्हणते की बघ ना बाबा, आरीला सगळी पूजा नियम सगळं काही माहिती आहे, किती छान म्हणतेस बरं ही. त्यावर आता लगेच अक्षय आरोहीला म्हणतो की जा तू पाण्याची बॉटल भरून घेऊन ये. तर आरोही म्हणते की बरं बरं. तेव्हा मात्र आता रमा ही तिकडे तोंड करून झोपते, परंतु रमाला मात्र आत्तापर्यंत जे काही झोपण्याच्या वेळेस घडलेले प्रसंग आहे ते सगळं अक्षय आणि रमामधील आठवते आणि ती अगदी अक्षयकडे पाहतच असते. अक्षय आता एकदा म्हणलेला असतो की खरंच मी स्वतःला खूप लकी समजतो की मला तुझ्यासारखी बायको मिळाली म्हणून. आणि त्यावेळेत आता अक्षय मात्र रमाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला असतो आणि कायम तू अशी माझ्या सोबत राहा असे तो रमाला म्हणलेला असतो. रमाला ते आता सर्व आठवत, मला कुठेही सोडून जाऊ नकोस. तेव्हा आता रमा म्हणलेली असते की तुम्ही माझे हिरो आहात, मी अशी कशी तुम्हाला सोडून जाईल, किती काही झाले तरी नेहमी मी तुमच्या बरोबरच राहील. तेव्हा आता अक्षय सुद्धा रमाकडे सारखा बघत असतो आणि रमा सुद्धा आता अगदी अक्षयचाच विचार करत असते. तेव्हा मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा, अक्षय, आरोही मात्र आता खंदील घेण्यासाठी इकडे बाजारात आलेले असतात. आता खंदील चॉईस करत असतात. तर आता अक्षय म्हणतो की लाल मस्त आहे, तर रमा म्हणते की पिवळा मस्त आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की निळा सॉलिड आहे, तर रमा म्हणते की पांढरा सॉलिड आहे. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की नारंगी, तर रमा म्हणते की गुलाबी. आता दोघेही भांडत असतात. तेवढ्यात आरोही ओरडते की आई आणि बाबा मला तर अगदी हा मान्य आहे गुलाबी कलरचा. तेव्हा लगेच आता रमा म्हणते की बरं ठीक आहे ऑरेंज कलर, ऑरेंज कलर खूप मस्त आहे, चालेल. तर अक्षय लगेच म्हणतो की चालेल. आरोही दोघे आता बरोबरच एकमेकांकडे बघत आरोहीच्या चॉईसचं चालेल असं म्हणतात. म्हणून मात्र आता कंदील घेऊन जायला निघतात. पण आरोही म्हणते की थांबा आई बाबा आणि त्या काकांना विचारते की काका हे 3 द्या आणि हे सुद्धा 3 द्या. तर अक्षय म्हणतो की अगं पण एकच कंदील लावायचा आहे. तेव्हा आता आरोही म्हणते की हे बघ बाबा, आपण गेली 7 वर्ष दिवाळी सेलिब्रेट केलेली नाही, म्हणून मला त्या 7 वर्षाची दिवाळी आता एकत्र सेलिब्रेट करायची
आहे तेव्हा आता रमा ही अक्षयकडे धक्क्यानेच पाहत असते. जेव्हापासून रमा या घरातून निघून गेली तेव्हापासून दिवाळी साजरी केलेली नाही हे रमाला लक्षात येते. तर अक्षय आणि रमा मात्र एकमेकांकडे बघत असतात. म्हणून आता घरी आल्यानंतर जे काही सगळे कंदील आहे तर ते आता एकत्र मात्र सगळेही आता हे आरोही, रमा आणि अक्षय लावतात. आता आरोही खूपच खुश होते. तर अक्षय तिला उचलून घेतो आणि रमासुद्धा तिच्या जवळ येते. मग दिवाळीचे आता ह्या मुहूर्तावर हे त्रिकोणी कुटुंब आज इतकं छान आनंदी एकत्र आलेलं असतं आणि त्याचा आनंद मात्र आता आरोही घेत असते आणि अक्षय, रमासुद्धा. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.